राज्यात नुकत्याच पार पडलेल्या अनगर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक अनेक आरोप प्रत्यारोपांनी गाजली। या निवडणुकीच्या निकालानंतर इथला वाद थांबलेला नाहीये। अनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी प्राजक्ता पाटील यांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीविरोधात पुन्हा याचिका दाखल केली आहे। अनगरच्या नगराध्यक्ष प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी नगरपंचायत निवडणुकीमध्ये दाखल केलेल्या शपथपत्रात अनेक त्रुटी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलाय। अनगर नगरपंचायत निवडणूक रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे। त्यांनी प्रतिनिधीपत्रावरच खोटी माहिती दिलेली आहे की त्यांचे काय प्रॉपर्टी पतींचे जे प्रॉपर्टीज होत्या त्या प्रॉपर्टीज टाकलेल्या नाहीयेत, शेअर्स टाकलेले नाहीयेत, पॉलिसी आहे, इतर काही गुंतवणूक हजारो कोटींची प्रॉपर्टी असलेली तरी पण त्यांनी 0-0 दाखवलेलं आहे, नील दाखवलेलं आहे आणि नाव पण त्यांचं मिस्टरांचं नाव अजिंक्य राणाचं नाव टाकताना पण त्यांनी नील म्हणून टाकलेलं आहे। मग निवडणूक आयोगाची त्यांनी फसवणूक केली आहे। त्या संदर्भात मी आता न्यायालयामध्ये दाद मागितली। आणि आता पुढची बातमी पाहूयात। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या पक्षाच्या उमेदवारांना धमक्या येत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय। या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, प्रत्येक फोनचा हिशोब मी ठेवत असून जर असे फोन करत राहिलात तर तुमची गाढवावरून मिरवणूक नाही काढली तर माझं नाव अंबादास दानवे नाही असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाला इशारा दिलाय। तर संजय केणेकरांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय। सत्ताधारी पक्षाचे मंत्री शिवसैनिकांना जे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षावरून उभे आहेत त्यांना दम देण्याचा प्रयत्न करतात, धमक्या देण्याचा प्रयत्न करतात आणि काही अधिकारी सुद्धा उमेदवारांना फोन करतात। मी एवढाच इशारा देतो की घोडा मैदान जवळ आहे, एकेकाचा हिशोब ठेवला जाईल। अधिकाऱ्यांना विशेषतः मी सांगतो, एखाद्याने फोन केला ना तर त्याची नाही मी गाढ होऊन मिरवणूक काढली तर माझं नाव अंबादास दानवे नाही, लक्षात ठेवा। अंबादास दानवेंनी जेवढे उभे केले ना तेवढे निवडून आणावे, आमच्यात वाद लावण्याचा काही प्रयत्न करू नये। यांच्या अशा बोलण्यानं आमचे काही वाद लागतील आणि आम्ही आचारसंहिता उल्लंघन करून आम्ही काही एकमेकांच्या विरोधात बोलू, ही एवढी काही आमची आमची प्रगल्भता आहे, समजदारी आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना खास कानमंत्र दिलाय। राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ इथे मनसेच्या सगळ्या उमेदवारांनी राज ठाकरे यांची भेट घेतली। राज ठाकरे यांनी उमेदवारांसोबत संवाद साधला आणि यावेळी त्यांनी एकजूट ठेवण्याची सूचना करताना निवडणुकीआधी कानमंत्र देखील दिला। दरम्यान राज ठाकरेंनी उमेदवारांना नेमका काय कानमंत्र दिलाय आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। पैशाच्या आमिषाला बळी पडू नका, आपल्याला मुंबई वाचवायची आहे, मला खूप ऑफर आल्या, सर्वांना पळवलं, मुंबई मराठी माणसाची आहे, आपल्या सर्वांसाठी ही शेवटची संधी, प्रत्येक बूथला आपले 10 लोक उभे करा, बोगस मतदान होऊ देऊ नका, बोगस मतदार सापडला तर फटकावून काढा, असा कानमंत्रच राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिलाय। वसईमध्ये भाजपमध्ये तिकीट वाटपावरून निर्माण झालेली नाराजी गुरुवारी उघडपणे समोर आली। भाजपच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्यानं आपल्या नाराजीला वाट करून दिली। निष्ठावंतांना डावलून भाजपनं आयाराम गयारामांना तिकीट दिल्यानं भाजप कार्यकर्त्यानं नाराजी व्यक्त केली। ज्यांचे अवकाश देताना तिकीट दिले, पैसे खाऊन तिकीट दिली तुम्ही। ज्यांनी 45 वर्ष 1980 27 म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे एकतर आणीबाणी नंतर माझ्या आयुष्यात बरबाद झालं। मी काय झालं म्हणजे काय तुम्ही आम्हाला फसवलं। 45 वर्ष आम्ही 80 सालापासून काम करतो, कालची माकडं आली त्याने तिकीट दिली, तुम्ही कशावर दिली? आम्ही जुचंद्रचे आम्ही राहणारी, झेंडा घेण्याची हिंमत नव्हती कोणाची, झेंडा कोणी घेत नव्हता खांद्यावर। त्यावेळी निशिकांत म्हात्रे, अरुण पाटील, केदारनाथ म्हात्रे, कैलास म्हात्रे या लोकांनी झेंडा घेतले। आज आमची ही परिस्थिती आहे। अजित पवार यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बीडमध्ये जात कॉन्ट्रॅक्टरला दम भरलाय। अजित पवारांनी एक उदाहरण देत चुकीचं काम करणाऱ्यांना येणाऱ्या काळात किंमत मोजावी लागेल असं म्हटल्यानं चर्चांना उधाण आलंय।
तर दुसरीकडे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांना दम देत काम न केल्यास जेलमध्ये चक्की पीसिंग असं म्हणत अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. जे चांगलं काम करतील त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. पण जे चुकीचं काम करतील त्याला धडा शिकवला पाहिजे. काही गोष्टी काही काळाने तुमच्या सगळ्यांच्या समोर येतील. काही चुका केल्या, त्या चुकांची किंमत त्यांना मोजावी लागेल. एवढं कसं धाडस करतात मला तर काही कळलेलं नाही. कॉन्ट्रॅक्टरांना सगळ्यांना अधिकाऱ्यांना मला सांगायचंय, जर काम न काढता कुणी गडबड करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही. चक्की पिसिंग मी अजिबात सोडणार नाही. ते 10 लाखाची कामं बंद केलीत, आम्ही 15 लाखाचं ई टेंडरिंग करतोय. का तर बाबा जनतेचा पैसा लोकांना दिसलं पाहिजे. नुसतं आम्ही घसे कोरडे करायचे, भाषण करायचे, कशाने ये रे माझ्या मागल्या, तसं नाही चालणार. ही कामं माझ्या 6 विधानसभा मतदारसंघात आमच्या जिल्ह्यात दर्जेदार झाली पाहिजे. ज्यांना कॉन्ट्रॅक्टचा धंदा करायचा त्यांनी राजकारणात येऊ नये, आणि ज्यांना राजकारणात यायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्टचा धंदा करू नये. साधं सोपं गणित आहे. कारण मग त्या अधिकाऱ्यांची पण काही अडचण होत नाही. अधिकाऱ्यांनो, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुणाला घाबरू नका. तुम्ही तुमचं काम चूक करा. तुमच्या पाठीशी मी जोपर्यंत उपमुख्यमंत्री म्हणून तिथं आहे तोपर्यंत मी तिथं मुख्यमंत्र्यांना पण सांगेन, कोण आपल्या नादी लागला तर त्याला सोडायचा पण नाही. तो नियमाने वागत नसेल, तो संविधान मानत नसेल, तो कायदा मानत नसेल, तो नियम मानत नसेल, तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटनाच तो मान्य करत नसेल, हम करे सो कायदा असं जर कोणी काही करत असेल तर त्याला कायद्याचा बडगा दाखवायचा. तो किती मोठ्या बापाचा असो नाही छोट्या बापाचा असो, आपल्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. बंडखोरांची समजूत काढण्याचं राजकीय पक्षांपुढे आव्हान आहे. महापालिका निवडणुकांसाठी आजचा दिवस हा निर्णायक ठरणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे बंडखोरांची राजकीय पक्ष कशा पद्धतीने समजूत काढतायत हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी आजचा दिवस हा निर्णायक ठरणार आहे. तर अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. बंडखोरांची समजूत काढण्याचं राजकीय पक्षांपुढे आता आव्हान असणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी आणि बंडखोरी उघडपणे समोर येते. बंडखोरी उमेदवारांची यादी दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे आणि मिळालेल्या सूत्रांनुसार मुंबईत शिवसेनेच्या तब्बल 35 पदाधिकाऱ्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेत. यामुळे शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीसमोर मोठं आव्हान उभं राहिलं. मंत्री उदय सामंत, खासदार रवींद्र वायकर, राहुल शेवाळे, शीतल म्हात्रे, मिलिंद देवरा यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांशी संपर्क करून समजूत काढली जाते. अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असून बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्यात शिवसेना नेत्यांना यश येतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. राज्यात अनेक पालिकांमध्ये भाजप आणि शिवसेनेचे अनेक नगरसेवक मतदानापूर्वीच बिनविरोध निवडून आलेले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेत महायुतीचे तब्बल 9 जागांवर बिनविरोध विजय झालेला आहे. 5 नगरसेवक भाजपचे तर 4 नगरसेवक शिवसेनेचे बिनविरोध निवडून आलेत. पनवेलमध्ये भाजपचा 1 नगरसेवक निवडून आलाय तर धुळ्यामध्ये भाजपचे 3 नगरसेवक निवडून आलेले आहेत. जळगावात शिवसेनेचे 3, भाजपचा 1 नगरसेवक निवडून आलाय. अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीनं खातं उघडलं असून तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक निवडून आलेले आहेत. दरम्यान कल्याण डोंबिवलीमध्ये कोणत्या पक्षाचे किती उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत आपण ते पाहूया. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये
रेखा चौधरी प्रभाग क्रमांक 18 अ मधून बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. त्यानंतर प्रभाग क्रमांक 26 क मधून आसावरी नवरे आणि प्रभाग क्रमांक 26 ब मधून रंजना पेणकर या निवडून आल्यात. प्रभाग क्रमांक 27 अ मधून मंदाताई पाटील, प्रभाग क्रमांक 24 ब ज्योती पाटील, प्रभाग क्रमांक 24 मधून रमेश म्हात्रे हे बिनविरोध निवडून आले.